शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची अशा पद्धतीनं फरदा ठेवलेली आहे. फरदा ठेवायचं कारण की म्हणजे उत्पन्नाची शाश्वतता किंवा उत्पन्न खरंच भेटतंय ह्याच्यापासून असं नाही आहे. कारण की इथून पुढं जे काही म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दही याचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणामध्ये पानझड झालेली आणि तिथून पुढं मग गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव, रसशोषक किडीचा प्रादुर्भाव, त्याच्यामुळं सगळा कापूस काळवंडलेला, चिकटासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आणि मग परत त्याच्यावर बुरशी वाढून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या. फार काही ह्याच्यातून प्राप्त होत नाही, पण लेबरची उपलब्धता नसल्या कारणानं शेतकरी ह्याला तसंच ठेवतात. उपटायला वगैरे आता माणसं भेटना गेली. शेतीमध्ये परिस्थिती जी आहे ती फार बिकट झालेली आहे. पण ह्याचा जो आहे तो विपरीत परिणाम काय होतो, तर हे असंच खाद्य सतत त्या किडींना भेटतं आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये किडींचा वाढवा होतो. मी ती कशा पद्धतीनं दाखवेन. बघा आता या ठिकाणी जे आहे ते हे सगळं की चिकट चिकट द्रव जो काही दिसतोय, हा चिकट द्रव आला म्हणजे ह्या पानाच्या खाली सगळं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रसशोषक किडी आहे. सोबत महत्त्वाचा जो काही विषय आहे, आज गुलाबी बोंडाळीमुळं आपल्या कापसाचं नुकसान व्हायलेलं आहे. तर बघा ह्या बोंडामध्ये आता इथलं कुठलं बी बोंड जर आपण काढलं तर ह्या प्रत्येक बोंडामध्ये जे आहे ती गुलाबी बोंडाळी तुम्हाला 100% आतमध्ये जे आहे ते निदर्शनास येईल. जसं ह्याच्यामध्ये एकदम खालच्या साईडला एकदम कमी वयाची असलेली ही मी परत काढून दाखवेन. मी जसं यापूर्वी म्हटलं तसं ही जी आहे ही गुलाबी बोंडाळीची ही आळी आहे आणि हे आपल्या ह्या पिकाचं जे आहे ते नुकसान करते पूर्ण आतमध्ये खाऊन. तर हिचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने ही जी काही फरदड आहे हे आपण काढून हे नष्ट जे आहे ते आपण करणं गरजेचं आहे. ह्याला एकतर थ्रेशरचा वापर करून हे पूर्ण बुकना करून आपण ह्याचा नायनाट करू शकतो आणि उर्वरित अवशेष जे आहे ह्याच्यावर आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स त्याची ट्रीटमेंट जर केली तर ह्याच्या सुप्तावस्था कोशावस्थासुद्धा बुरशीजन्य म्हणजे बुरशीजन्य कीडनाशक जे आपण एन्टोमोपॅथोनिक फंगस म्हणतो, तर त्या माध्यमातून सुद्धा आपण त्याचा थोडाफार प्रमाणामध्ये जो आहे तो नायनाट ह्या पद्धतीनं करू शकतो.